नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर असं हे आपलं मौल्यवान शरीर सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. शरीराचं कार्य सुरळीत चालायला हवं, आरोग्याची कोणतीही तक्रार नको, आणि जर काही कुरकुर असेल तर नक्की काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींना आपण बोलवतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर प्रमोद त्रिपाठींकडून डायबेटीसची माहिती घेतो आहोत. रिव्हर्सल ऑफ डायबेटीस, डायबेटीस पासून मुक्ती, अतिशय इंटरेस्टिंग आणि छान लेक्चर देतात डॉक्टर. तर फास्टिंगचं महत्व वाढत आहे. म्हणजे फास्टिंग मध्ये हे पदार्थ तुम्ही सांगतात ते खायचे, घाबरून जाऊ नका. फास्टिंग म्हणजे काहीच नाही, कामं करतात लोक. म्हणजे आमच्याकडे वर्किंग प्रोफेशनल आहे. तो डाएट पुन्हा एकदा तुम्ही रिपीट करा की कशा प्रकारचा आहार पाहिजे. सुरुवातीचा आहार मध्ये स्मूदी नाही तो नाही म्हणत. तुम्ही फास्टिंगचा म्हणालात ना की फास्टिंगचा आहार मध्ये तुम्ही सकाळी स्मूदी विदाउट फ्रूट, मग दिवसभर शाही पाणी, ज्याच्यामध्ये पाणी, सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स टाकून फुगवलेलं, त्यात मीठ, लिंबू आणि केसर. केसर इज अ ग्रेट मूड एलिव्हेटर आणि इरिटेशन कमी करणारं आणि छान अशी गोष्ट असते. ते 15-15 मिनिटांनी पित राहायचं. आणि मग स्टीम सॅलड खा लंचच्या वेळेस. संध्याकाळी सूप सॅलड्स घ्या. नट्स घ्यायचे, थोडेफार नट्स खा, थोडे सीड्स खा. कारण की व्हेजिटेबल नट आणि सीड्स यांनी साखर वाढत नाही. ज्यांनी साखर वाढत नाही त्यांनी इन्सुलिन वाढत नाही. आणि फास्टिंगचा गमक इन्सुलिन कमी करणं असतं. कारण की इन्सुलिन जेव्हा खूप कमी होतं, कारण की तुम्ही साखर सप्लाय नाही करता, काय ना, आपण काय करतो, आप मुझे भूख दो, मैं तुमको खाना देता हूं. म्हणजे काय की भूक लागली रे लागली की आपण त्याच्या काय म्हणतो आहारी जातो. अरे कशाला देऊ खाऊ, इथं 5 किलो जमा आहे ना. 5 किलो अगर जमा असेल तर 45,000 कॅलरी जास्त आहे. म्हणजे सहज तू एक महिनाभर काढू शकतोस, 20-25 दिवस तर काढू शकतो, मरणार नाहीये. भुकेच्या आहारी नको जाऊस. पण ते फॅट ब्रेकडाऊनचे मेकॅनिझम्स आपण ऍक्टिव्हेटच होऊ देत नाही. भूक लागली की आणि खाल्लं की इन्शुलिन की पुन्हा भूक की पुन्हा खाणं, या चक्रामध्ये आपण अडकतो. पण हा जो फास्ट सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्मूदी विदाउट फ्रूट घेणार आहात, नट्स घेणार आहात, सब्जाचं पाणी घेणार आहात, तो फास्ट 1-2 दिवस महिन्यातून करायला काहीच अवघड नाही. एकदम सहज होऊ शकतो. एकदम सहज शनिवार रविवार करायचा मस्तपैकी. लिव्हरचं डिटॉक्स करण्यासाठी लिव्हर डिटॉक्स होईल. डिटॉक्सिफिक, कारण काय एवढे स्विगी आणि झोमॅटो आणि एवढ्या मिठाईच्या दुकानं, आणि कब तक बच के रहोगे, नहीं बच सकते हो, कुछ ना कुछ कचरा जाने वाला ही है. तर फास्टिंग आणि फीस्टिंग माझ्या हिशोबाने हे खरं डाएटचं गमक आहे. सेम डाएट आयुष्यभर अवघड आहे. तर जब खाना है मस्त खाओ, तगडे बनो. ठीक आहे, थोडंफार अगाऊ काहीतरी खाल्लंय तर डिटॉक्स करण्यासाठी फास्टिंग करा. कारण काय थंडी आली की थोडं भूक वाढणार, दिवाळी येणार, थोडं वजन 1-2 किलो वाढणार, हे गृहीत आहे. आणि ठरवायचं ते. मी सांगते की आधी थोडे दिवस 3 महिने छान डाएट फॉलो करा, आदर्श रेंज मध्ये या, आणि मग तुम्ही एन्जॉय करत करत डाएट करणं, म्हणजे असं फास्टिंग करणं आणि कधीतरी फ्लिक होणं, या गोष्टी नॅचरल आहेत. कारण सोशलायझेशन वगैरे आपण टाळू शकत नाही. टाळायचं पण नाहीये का, जीवन एन्जॉय करण्यासाठी. नंतर एवढे रसिले पदार्थ आणि एवढे भारी भारी एवढे साहेब, कधी ना कधी इच्छा होते ना ज्या ज्या देशामध्ये जाऊन तिथले काहीतरी लोकल खायलाच पाहिजे ना. असं थोडी की आपण एकदम असं साधूसारखं अलिप्त राहणार आहे. पण तेवढं सक्षमता वाढवून केलं की सहज ते होण्यासारखं असं आणि मजा येतं. आणि रोज मेजरमेंटला महत्व खूप आहे. सकाळी उठलं, तुमचं एकदा पोट साफ झालं की वजनाचा काटा एव्हरी डे बघायचं काय चालू आहे. कारण का प्रॉब्लेम मी बघतो ना, लोक टेस्टच नाही करत. म्हणजे डायबेटिक असून 2-2 वर्ष 3-3 वर्ष टेस्ट नाही, काहीतरी गोळी लिहून दिलेली आहे, कधीतरी कुठली तरी बीपीची गोळी चालू आहे, कुठली तरी डायबिटीसची गोळी चालू आहे, आणि चालू आहे 2-3 वर्ष. दॅट इज रॉंग. मेडिकल टेस्ट एव्हरी 3-6 मंथ्स आहेच, पण रोज तुम्ही वजन चेक करू शकता. जर तुम्ही म्हटलं की तुम्ही आयडियल वजनाकडे आला, लेट्स से यू आर 80 किलो आणि तुम्हाला 15% वजन कमी करायचं होतं, तुम्ही 68 किलोला आला,
आता 68 किलो आल्यानंतर काय इज महत्वाचं, कारण मेन प्रॉब्लेम इन वेट लॉस इज नॉट वेट लॉस, इट्स द रिबाउन्स. आणि जेवढे रिसर्च आहेत ते म्हणतात की 2 ते 5 वर्षांमध्ये मॅक्सिमम पर्सेंटेज लोक ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही ते रिबाउन्स करतात. ओके, तर वेट रिबाउन्स साठी आता 68 किलो आलं माझं, सकाळी बघितलं 68 आहे, परत बघितलं 68.2, परत बघितलं 68 काय झालं 4-5. जेव्हा आपण बघतोय की आता क्रीप व्हायला लागलंय माझं वजन आणि माझं मेंटल बेंचमार्क पाहिजे 70च्या वरती गेलं म्हणजे इट इज खतरा. तर कळालं की नाही आता 69.5 झालेलं आहे, नाही जायचं, मग आपोआप डिटॉक्स करा ना. एक शनिवार रविवार काय शुक्रवारी खाल्लं तुम्ही, खाल्लं ना, आणि मग शनिवारी करा ना डिटॉक्स, आपलं सगळं व्यवस्थित खा, रविवारी परत खावा, व्यवस्थित जेवण करा, 48 तास होऊ द्या आणि मग कामाला लागा सोमवारपासून. काय प्रॉब्लेम काय आहे, खा पण आणि उपवास पण करा ना, दोन्ही बॅलन्स करा. वजन मेंटेन करा, वजन मेंटेन करा, कंबर मेंटेन करा, ताकद वाढवा, कपॅसिटी वाढवा, काहीतरी ऍथलेटिक अबिलिटी शोधा. मी नॅशनल लेवल बास्केटबॉल खेळलो, इंटरमेडिकल जिंकलो, मार्शल आर्ट्स केलेलं 1 वर्ष, जिम जवळजवळ 4-5 वर्ष केलेलं आहे, रनिंग केलं 10K वगैरे बघितलं, सायकलिंग करून बघितलं. पण सगळं प्रयोग करून नंतर आपल्याला एक शेवटी आपल्याला वाटतं की यू आर वन, की काहीतरी आता. आणि जिम इज आय रिअलाइज जिम इज टू सपोर्ट युअर मेन आयडेंटिटी. तुमची एक काहीतरी आयडेंटिटी पाहिजे, बीट स्विमर, रनर, सायकलिस्ट, योगी, ट्रेकर, काहीतरी तुमची स्ट्रॉंग कार्डिओ, लॉंग कार्डिओ ज्याच्यामध्ये होईल, 2-3 तासाचा कार्डिओ लागू शकेल, त्याची तुमची आयडेंटिटी व्हायला पाहिजे आणि त्याची तुम्हाला आवड निर्माण व्हायला पाहिजे. कारण की त्या लोकांशी तुम्ही संपर्कात राहिला पुढे. व्यायामामधला सुद्धा बॅलन्स ठेवायचा, आणि जर 1 तास तो बॅलन्स्ड एक्सरसाइज तुम्ही केलात तर तुम्हाला कुठले जिथे आवड आहे तिथे तुम्ही उत्तम परफॉर्म करू शकता. बिलकुल, हे महत्वाचं. हा, when you do 100 hours of one thing, then you're a beginner. When you do 1000 hours of the same thing, then you become intermediate. And when you do 10,000 hours, then you get into mastery. मॅडम तुम्ही पण कधी कॅल्क्युलेट करा की तुम्ही जिम मध्ये किती तास घालवले आहेत इतक्या वर्षांमध्ये. मग त्याच्यामध्ये कळेल की तुम्ही मास्टर का आहात. कारण की मी जेव्हा मेडिटेशन वगैरे शिकवतो आपल्या वर्षभरच्या कार्यक्रमामध्ये ते पण असतंच, 4थ्या महिन्यात मेडिटेशन, स्ट्रेस रिलीज वगैरे असतं. तर तेव्हा हे रिसर्च आहे, 60 रिसर्च आर्टिकलचं रिसर्च आहे की 100 तास मेडिटेशन केलं की युअर अ बिगिनर, 1000 तास मेडिटेशन केलं की युअर इंटरमिजिएट, 12,000 त्याच्यामध्ये 12,000 आहे, 10 ते 12,000 झालं की देन यू बिकम अ मास्टर. हे जे आपण आता चेस बघतोय, थोडा वेगळा विषय, चेस बघतोय, गुकेश आणि प्रज्ञानंद आणि माग्नस कार्लसन बघा, किंवा टेनिस बघा, जोविक बघा, किंवा आता विराट कोहली रिटायर्ड झालेले आहेत, त्या सगळ्यांनी ना 10,000 तास तोच कव्हर ड्राईव्ह प्रॅक्टिस केलेला आहे. ते आपल्याला लक्षात येत नाही. त्यांनी त्यांच्या आणि ते बोरिंग करायचं असतं. एक्सरसाइज यू हॅव टू क्रिएट ॲज अ रूटीन. त्याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी प्रोग्रेशन आणा, पण त्याचं टायमिंग तुम्ही बोरिंग करून टाकलं पाहिजे. 7:30 म्हणजे 7:30 सकाळचं, 6:30 म्हणजे 6:30 संध्याकाळ. त्याच्यामध्ये देन देर इज नो नेगोसिएशन. यू मेक बॉडीचा जो सर्कॅडियन रिदम आहे त्याचा तुम्हाला विचार करायला हवा. त्या गोष्टी केल्या पाहिजेत. एवढ्या पुढे जाण्याच्या आधी आपण सुरुवात करून जरी हे केलं तरीही आपला डायबेटीस रिव्हर्ट होणार आहे. मास्टरी हे टार्गेट असायला पाहिजे, पण बिगिनर्स लेव्हलला तरी म्हणजे 100 दिवस तरी 100 तास 100 तास आठवड्यातून 2-3 1-1 तास काढा, हरकत नाही, जाऊ दे तुमची 9-10 महिने, पण तुमचं ते टार्गेट पाहिजे की मला हे 100 तास करायचं आहे, हे 500-1000 तास करायचं. जेव्हा तुम्ही तीच गोष्ट, आता मला रिअलाइज होतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये माझी जी योगिक बॉडी होणार आहे अजून छान, आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. मी वाट बघ. तर मागच्या 2 वर्ष जरा लॉंग कोविडचा असर आल्यामुळे मी करू शकत नव्हतो, आता परत सुरू करतात. सो यू लुक फॉरवर्ड टू अ फिटर यू. आणि आता जमाना हा आहे की जे 50शीत पोचले आहेत, त्यांची मुलं वाढलेली आहेत, ते त्यांच्या मार्गी लागलेले आहेत, आणि तुम्ही जे काय
केलं, कष्ट केले आहेत, अँड देन यू कॅन गिव्ह टाइम टू युअर सेल्फ. कारण की युजली हे डायबिटीसचा काळ ना 40 ते 60 मधला आहे, लेडीज असो जेंट्स असो. कारण की ते सगळ्यांचं सांभाळा, घरचं सांभाळा, मुलांचं सांभाळा, कामात सांभाळा. 20-25व्या वर्षी येत. मी असं ऐकलं की प्रेग्नंट बाईच्या गर्भातलं बाळ सुद्धा टाईप 2 डायबेटिक. त्याचं माझ्याकडे एवढं रिसर्च नाहीये, गर्भातल्या बाळाचं माझ्याकडे एवढं रिसर्च नाही, किंवा आम्ही त्याला ट्रीट करत नाही आता तरी. पण येस, 13 वर्षाचे 16 वर्षाचे पेशंट्स आमच्याकडे पण येतात विथ ब्लॅक नेक्स, विथ ओबेसिटी येतात, भरपूर येतात. बट वेन यू लुक ॲट अ लार्ज पॉप्युलेशन, आम्ही बऱ्यापैकी लार्ज पॉप्युलेशन. आताशी सुरुवात झाली आहे मला म्हणायचंय. हो, म्हणून मला असं विचारायचं होता पुढचा प्रश्न की ह्या जेन झीला किंवा त्यांच्या पुढच्या जनरेशनला काय करायला पाहिजे. आता पॅरेंट्सना आपण एज्युकेट करायला हवं आज. कारण काय आहे की साधारण ह्या मुलांची ऍक्टिव्हिटी लेव्हल इतकी कमी झाली आहे. मी नेहमी म्हणते की आपल्या पॅरेंट्स पेक्षा मी 800 कॅलरीज कमी बर्न करते. माझ्यापेक्षा माझी जनरेशन पुढची ती आणखीन 800 कॅलरीज कमी करते. आणि ही जेन झी आहे ती तर आणखीन कॅलरीज कमी करते. म्हणजे जुन्या जमान्यामध्ये 6 पॅक 8 पॅक हा जो कॉन्सेप्ट आहे तो नव्हता, पण नॅचरली सगळ्यांना होते. कारण काय, ते 30 ते 35,000 पावलं सहज चालायचे, आणि त्याच्या जोडीला हाताचे व्यायाम, पाणी पासून, म्हणजे आपल्याला माहिती आहे जुन्या जमान्यात सगळे व्यायामाला ते काढायची गरज नाही, ते व्हायचे. आता नवीन जमाना जेन झी म्हणजे खरंच ते टेन्शनच झालेलं आहे घरोघरी. कारण काही ही मुलं लवकर झोपणार नाहीत, लवकर उठणार नाहीत. बऱ्याच टक्क्यामध्ये ऑफकोर्स बरेच जेन्झी आहेत जे खूप हेल्थ कॉन्शियस आहेत आणि एकदम गुड बॉयज गुड गर्ल्स आहेत आणि जिमला जातात आणि सगळं करतात. आय एम नॉट सेईंग दॅट, बट एक पर्सेंटेज वाढायला लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडा स्ट्रेसचा पण प्रॉब्लेम आहे, सोशल एन्झायटी पण आहे, कोविडचा पण इफेक्ट आहे ज्याच्यामध्ये आयसोलेशन आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी या जनरेशन मध्ये होत आहे. आणि सुपर इंटेलिजंट आहे, पटकन अनालाइज करतं, पटकन बरोबर काय नाहीये शोधून काढतं. बंडल ऑफ एनर्जी आहे, कपॅसिटी खूप आहे, इंटेलिजन्स खूप आहे. फक्त मला पॅरेंट्सना आता सांगायचंय की दिस इज द राईट टाइम की त्यांना ताबडतोब व्यायामाची सवय लावली पाहिजे. त्यांच्या ताबडतोब वाईट गोष्टी ज्या आहारातल्या त्या बंद केल्या पाहिजेत. आणि हे फक्त पॅरेंट्सच करू शकतात. किती छान मेसेज दिलेला आहे. खरंच ही महत्वाची माहिती आहे आणि अतिशय उपयुक्त महत्वाची आहे. डायबेटीसचा डेमन सगळीकडे धिंगाणा घालतोय. त्याला जर प्रतिबंध करायचा असेल, डॉक्टरांना 1 लाख पेशंट पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत करायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलात की तुमच्याकडे पुढचा एपिसोड सुद्धा लगेचच येतो. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.